नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यसवी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, ॲस्ट्राझेनेका नावाची लस तयार करणारी परदेशी कंपनी जिनं कोविशिल्ड नावाची लस कोरोनाच्या काळामध्ये तयार केली, या कोविशिल्ड लसीचे कोरोनानंतर भारतामध्ये जवळपास 175 कोटी डोस देण्यात आलेत. आता याच कंपनीनं लंडनच्या कोर्टामध्ये ही लस काहीतरी दुष्परिणाम तयार करते असा अहवाल सादर केलाय आणि त्यांनी मान्य देखील केले की या लसीमुळे दुष्परिणाम होतात. खास करून अतिशय गंभीर असणारा हा दुष्परिणाम ज्याचं नाव आहे TTS अर्थात थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिक सिंड्रोम. आता हा नेमका आजार काय आहे, हा नेमका दुष्परिणाम काय आहे, यासोबतच खरंच हा दुष्परिणाम होतो का, या दुष्परिणामाच्या मुळे हृदयविकाराचा झटका जास्त येतो का, पॅरालिसिस होऊ शकतो का, किंवा त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो का, रक्त पातळ किंवा घट्ट होऊन आपल्या रक्तवाहिन्या बंद पडू शकतात का, याबद्दल सविस्तर माहिती फक्त 3 ते 4 मिनिटांमध्ये सांगणार आहे. मात्र व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बऱ्याच जणांचा समज आहे की ही लस खूप घाई गडबडीमध्ये बनवलेली आहे, त्यामुळे त्याच्यावर व्यवस्थित संशोधन रिसर्च करता आला नाही आणि त्याचा परिणाम म्हणून कुठेतरी काहीतरी तयार करण्यामध्ये गडबड झाली आणि त्या गडबडीचा परिणाम म्हणून सध्या याचे दुष्परिणाम दिसत आहेत. चा परिणाम म्हणून सध्या याच्यामुळे हृदयविकाराचं प्रमाण वाढत आहे, अचानक हृदयविकार होत आहेत, अचानक रक्ताच्या गाठी रक्तवाहिन्यामध्ये होत आहेत, असा देखील बऱ्याच जणांचा समज आहे. मित्र हो, TTS सिंड्रोम म्हणजे थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिक सिंड्रोम असं त्याचा फुल फॉर्म आहे, ज्याच्यामध्ये एकतर रक्त खूप प्रमाणापेक्षा जास्त पातळ होतं आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये अंतर्गत रक्तस्राव व्हायला लागतात, किंवा रक्त जास्त घट्ट होतं त्यामुळे रक्ताच्या गाठी होतात, या गाठी रक्तवाहिन्यामध्ये थांबतात, त्यामुळे पुढे जाणारा रक्तप्रवाह बंद होतो. त्यातल्या त्यात ही रक्तवाहिनी, ही गाठ जर हृदयाच्या मासपेशींना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये असेल तर हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन जीवाला धोका होऊ शकतो, जीव जाऊ शकतो. आता पाहूया, TTS हा दुष्परिणाम फक्त कोविडची कोविशिल्ड लस घेतल्यामुळेच होतो का, तर नीट लक्ष देऊन आहे का. ज्या वेळेस कोविडचे पेशंट दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले कोरोना झाल्यामुळं, त्यावेळेस त्यांच्या काही तपासण्या करण्यात येत होत्या. त्यामध्ये एक प्रामुख्याने केली जाणारी तपासणी होती ती म्हणजे त्या पेशंटच्या रक्ताची घनता, त्याची घट्टपणा किंवा पातळपणा तपासण्याची ही टेस्ट होती, तपासणी होती, ज्यामध्ये देखील असं आढळून आलं की काही लोकांचं रक्त कोविडच्या मुळे, कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे, संसर्गामुळे जास्तीच्या प्रमाणामध्ये पातळ होताना दिसलं, तर काहींच्या मध्ये हे रक्त जास्तीच्या प्रमाणामध्ये घट्ट होऊन तिथं रक्ताच्या गाठी तयार होताना सुद्धा दिसून आल्या. त्यामुळे लस घेण्याच्या अगोदर सुद्धा हा आजार, हा सिंड्रोम, हा त्रास रुग्णांच्या मध्ये दिसून येत होता. याचा अर्थ असा आहे की हा दुष्परिणाम जो होत आहे तो पोस्ट कोविड आहे, कोरोनाचा तो दुष्परिणाम आहे, कोरोनाच्या संसर्गाचा, इन्फेक्शनच्या आजाराचा तो दुष्परिणाम आहे, ना की कोविशिल्ड या लसीचा. कारण लस घेण्याच्या आधी देखील आणि लस घेतल्याच्या नंतर सुद्धा या केसेसचं प्रमाण तितकंच दिसून आलंय, तितकंच आढळून आलंय. त्यामुळे नेमकं आपल्याला म्हणता येणार नाही की फक्त आणि फक्त कोविशिल्ड लसीमुळेच हा परिणाम आपल्याला होत आहे. खरं बघितलं तर लस म्हणजे हे एक औषधच आहे आणि कुठल्याही औषधाचे दुष्परिणाम असतातच. त्यातल्या त्यात ज्यावेळेस तुम्ही केमिकल किंवा ॲलोपॅथीची औषधं वापरता तेव्हा प्रत्येक औषधासोबत कंपनीनं त्याची साईड इफेक्टची लिस्ट दिलेली असते, पण मात्र हे साईड इफेक्ट तुलनेनं कमी असतात. पण या औषधाचा जर तुम्ही जास्तीचा वापर करत असाल, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करत असाल, तर त्याचे दुष्परिणाम जास्त होण्याची शक्यता असते. अर्थात कंपन्या असं देखील सांगतात की जर एखाद्या औषधाचा साईड इफेक्ट नसेल तर ते औषध कामाचं नाही असं देखील म्हटलं जातं. पण ज्यावेळेस आपण साईड इफेक्ट आणि त्याचे चांगले परिणाम याचं तुलना करतो तेव्हा नक्कीच या औषधांचे चांगले परिणाम जास्त असतात, दुष्परिणाम नाममात्र किंवा किरकोळ असतात, किंवा ते फार कमी किंवा क्वचित लोकांच्या मध्येच अतिशय सौम्य प्रकारामध्ये दिसून येतात. अगदी तसंच या लसीमध्ये देखील दुष्परिणाम आहेत, पण ते सौम्य आहेत, दुर्मिळ आहेत. जर आपण समजू की या कोविशिल्ड लसीमुळे TSS सिंड्रोम होतोय आणि हृदयविकाराचा धोका वाढतोय, तर हो वाढतो, त्याचा देखील दुष्परिणामाचा धोका आहे. पण किती धोका आहे हे देखील आपण बघितलं पाहिजे. समजा 10 लाख लोकांनी कोविशिल्ड लस घेतलेली आहे, त्यापैकी 10 ते 15 लोकांनाच याचे दुष्परिणाम दिसून येतात आणि या दुष्परिणाम झालेल्या 10 ते 15 लोकांच्या पैकी फक्त एका व्यक्तीला जीव घेणा दुष्परिणाम होऊ शकतो असा देखील अभ्यास झाला. त्यामुळे अतिशय दुर्मिळ असणारा हा दुष्परिणाम आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे
कोविशिल्ड लस घेतलेल्या लोकांनी अजिबात घाबरायचं नाही। त्याची 3 कारणं। नंबर 1, या लसीचा दुष्परिणाम आहे पण मात्र खूप दुर्मिळ आहे। नंबर 2, लस घेतल्यानंतर हा दुष्परिणाम 6 महिन्याच्या आत होणं अपेक्षित आहे। आता जवळपास 2 वर्ष लस घेऊन झालेले आहेत, तेव्हा हा दुष्परिणामाचा धोका कमी झालाय। आणि नंबर 3, लसीच्या दुष्परिणामाचा धोका वेळ जाईल तसा, काळ जाईल तसा, दिवस जातील, वर्ष जातील तसा तसा खूप कमी होतो। त्यामुळं आता आपण सध्या लस घेतलेली असताना सुद्धा सेफ आहोत। आपल्याला TSS हा सिंड्रोम होऊन किंवा त्याचा परिणाम म्हणून हृदयविकार किंवा मेंदूचा पक्षाघात अजून काही आजार होण्याचा धोका फारच कमी आहे, किंबहुना नसल्यातच जमा आहे। त्यामुळं अजिबात घाबरू नका। मग कोविशिल्डची लस खरंच भारतामध्ये फायदेशीर ठरली का? तर त्याचं देखील उत्तर सांगतो। कोविडच्या काळामध्ये दर 10 लाख लोकांच्या मध्ये 10 ते 15 हजार लोकांच्या मृत्यूची शक्यता होती, त्याचं प्रमाण होतं। 10 ते 15 हजार लोकांना मृत्यू होण्याचा धोका होता। पण मात्र जेव्हा ही कोविशिल्ड लस देण्यात तेव्हा हा मृत्यूचा धोका 80 ते 90% कमी झाला, असा देखील अभ्यास आहे। नक्कीच लक्षात ठेवा, जेव्हा एखादा औषध आपल्याला असंख्य लोकांचं, हजारो लाखो लोकांचा जीव वाचवतं, तेव्हा कुठंतरी एखाद्या व्यक्तीला दुष्परिणाम होणं हे साहजिक असतं। पण मात्र असं जरी असलं तरी आता कोविशिल्ड घेतलेल्या लोकांनी न घाबरता काय महत्वाची काळजी घ्यावी हे देखील तुम्ही लक्षात ठेवा। खरं तर कोविड झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये बरेच बदल झाले। कोविडच्या व्हायरसचे आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर दुष्परिणाम झाले, विपरीत परिणाम झाले, अनेकांचे अवयव निकामी देखील झाले। त्यामुळे एकूणच आरोग्य, मग ते शारीरिक असेल किंवा मानसिक असेल, हे देखील धोक्यात आलं। सगळेजण भीतीच्या वातावरणामध्ये वावरत होते। आता देखील कोविशिल्ड लसीची भीती सर्वांच्या मनामध्ये अतिशय खूप थैमान घालत आहे आणि नक्कीच या सगळ्या भीती तुम्ही मनातून काढून टाका आणि कोविड आजाराच्या नंतर किंवा कोविड लस घेतल्यानंतर होणारे जे दुष्परिणाम आहेत ते जर तुम्हाला कमी करायचे असेल किंवा होऊच द्यायचे नसतील, तर तुमचं हृदय, मेंदू, रक्तवाहिन्या जर चांगल्या राहायच्या असतील तर चांगला पूरक पोषक आहार घ्या। आहारामध्ये फायबरयुक्त अन्नपदार्थ घ्या, तेलकट तुपकट खाऊ नका। दररोज नियमित 30 ते 40 मिनिट चालण्याचा व्यायाम करा। मनानं प्रसन्न राहा, जास्तीची चिंता काळजी करू नका। योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करा, तुमचे छंद जोपासा आणि सतत पॉझिटिव्ह राहा। मनामध्ये कुठलीही भीती घेऊन जगू नका, कारण कुठलीही भीती मनामध्ये असणं म्हणजे जिवंत मरणच असतं। चांगला आहे, मी चांगला राहीन, मी चांगला मजबूत आहे, यापुढे मला कुठलाही आजार होणार नाही, असा सकारात्मक विचार तुम्ही करत राहा। सतत जर तुम्ही दडपणाखाली राहत असाल, कुठल्या तरी भीतीमध्ये राहत असाल, तर नक्कीच तुम्हाला तो आजार, तो धोका होण्याची शक्यता जास्त वाढते, कारण आपल्या मनाची ताकद खूप जास्त महत्वाची असते। शिवाय दर 6 महिने वर्षाला तुमचं ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल, रक्तातील साखरेचं प्रमाण आवर्जून तपासून पहा आणि त्यानुसार डॉक्टरांचा सल्ला किंवा उपचार तुम्ही घेऊ शकता। मित्रहो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा। धन्यवाद।